नमस्कार मंडळी. तुम्हाला हसवण्याची मोहीम फत्ते करून तुमच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक रुपेरी पडद्यावर आणणारी फत्ते शिकस्त या सिनेमाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि मंडळी, त्याचबरोबर या भागाच्या शेवटी या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत हे देखील आपल्याला कळणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, रत्नागिरीची दोन रत्न प्रथमेश आणि श्रमेश यांच्यासोबत आज आहे चिपळूणचा हिरा ओंकार भोजने. त्यामुळे आज ह्या मंचावर हास्य चमकणार हे नक्की. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. बस बस बस, कौतुक हा तुमचा, कौतुक हा. बाय गे, नजरा बघा यांच्या. रत्नागिरी चिपळूण एकत्र म्हटल्यावर अपेक्षा बघा. काय नाही, पुन्हा ताच हा. मी बारकू शिवलकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते कोकणातल्या जत्रेत. आणि कोकणातली जत्रा म्हटलं की नाटक ह्या हिलाच. आणि बारकू शिवलकरचं नाटक म्हणजे गे बाय गे, म्हणजे अभिनयाचा नुसता कालवान. पण यंदाचं नाटक जरा विशेष हा. यंदा आम्ही सादर करतो हॅमलेटचं रूपांतरित नाटक हिमालयाच्या फट्टीस गावलो राजपुत्र. म्हणजे गोष्ट पण तशीच हा. राजपुत्र हिमालयात जाता, तप करता आणि त्याचा देव प्रसन्न होता. पण नाटकाचा वैशिष्ट्य या हा की राजपुत्राच्या भूमिकेत हा कोकणातलो परफेक्शनिस्ट खवल्या मांडवकर. नावाप्रमाणेच पोर हा, म्हणजे काय कलाकार नुसतो पानियासारखो. टायमिंगवर संवाद फेक, टायमिंगवर गाणा, टायमिंगवर एंट्री. टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा. अरे टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा. नाही खोटेपणाचा आव रे, नाही खोटेपणाचा आव रे. कुणी निंदा कुणी बी वंदा, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे. अरे काय करतास काय? नाही, पाया पडताय सावकाश. मुकुटाच्या नादात आता नेपथ्य हल्ला असतं सगळं. दादानू. हा काय रे, दादानू, हा काय रे, माझा गाणं कसा वाटला? गाणं हा? बाय गे, काळजात घुसला. तू जरा वेगळो कोकणी माणूस असस ना. म्हणजे जनरली कोकणी माणसाक एसटी लागता, होय. तुका गाणं लागतं ना. पण आता लक्षात ठेव, ह्या रंगमंचावर आपल्यास नाटक सादर करूचा हा. होय. आणि नाटक असा झाला पाहिजे की लोकांच्या मनावर राज्य करून फते शिकस्त झाला पाहिजे. तुमचा झाला, आता आमचा. पण आता ह्या स्टेजावर या नाटक सादर झाला की लक्ष्मीची पावलाच अवतरतली. दादानू 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 दादानू. काय रे पोरा, इलस तेव्हा चांगलं होतंस. होय. आवाज खाय ना काढतस. आवाज नाही, माणूस. का खाय ना काढलंस? मागना मागना ठीक आहे, पाहिजे पाहिजे. अरे लक्ष्मी अवतर तरी बोललोय, ही अवधसा खाय नाही इली. दादानू, काय रे, सगळ्या तयारी निशील आहे. तामाका दिसता हा. पण या हेल्मेट किती घातलंस? तुम्हीच बोललाव ना काय ता हॅमलेट करूचा हा म्हणून. आवशी शिरा पडली त्या पारंपरिक पंचवरती. ए खवल्या मांडो करा. हो. अरे हॅमलेट करूचा म्हणून हेल्मेट घातल्यान. ह्या काय, ह्या काय त्या परफेक्टनिस्ट हा ना, रिॲक्शन देता येतं. अरे ह्या हेल्मेट वेगळा, त्याचा हेल्मेट वेगळा. इथे नाटक करूच आणि काय रे मग कसा
तू का ह्यो नाटकाचं मोड खायना येलो त्याचं काय झालं दादानू हा? माझ्यातलं नट सम्राट आहे ना अचानक आतल्यात घुसमटूक लागलो हा. घे बाय घे माझी ऍक्टिंग ना नुसती मळमळता ती ना मला ओकूची हा. अरे ह्याचा काय आता परफेक्टनिस्ट हा ना हा. रिॲक्शन देता रिॲक्शन एवढी काल 2 दिवस कागदावर डिटेलिंग करत होता रिॲक्शन एकच देताय मेलो त्याका काय बोलू नको त्याका काय बोलू नको पण कधी पण तालमेक न येणारो तू आज असं एकदम टायमिंगवर हजर कित्याक झालं दादा काय ता कारण पण तसा नाजूकच हा. बाय घे माझ्या दिलाचो तुकडो काय घे ज्यानं माझ्या प्रेमाच्या कालवनाक फोडणी दिल्या ज्यानं माझ्या प्रीतीचं बांगडो असा उपडी तिपडी भाजल्यान हा काय रूपक दिल्या ना बांगडो ती आज आपला नाटक बघू गेली हा कोण रे मुरुगवाडा देशपांडे मुगडाल देशपांडे मुरमुर दादा ह्याला चुरमुर त्याचा चुरमुर आहे ना त्या का मृण्मयी देशपांडे बोलूचा हा हा तास ज्याला नाव कठीण हा माशी कठीण प्रेमा करायची कशा तुमका माहिती आहे ना काय? मी खतरों का खिलाडी हा. शिरा पडान दे माझी पल्लेदार वाक्य सांगा मला ती ओकूची हात नाही, पण त्याआधी नाटक काय आहे ते सांगा नाटक काय तर सांगू होय. 2 दिवस काय करीत होतस नव नव तर मालवणी भाषेत आहे ना हा. म्हणून जरा कळला नाही तर सांगते सांगा. सांगताय होय. नाटक आहे का राजपुत्राचा हा राजपुत्र असता राजबिंडो असता होय. तो ह्यो हा हा हा? राजपुत्र असता राजबिंडो असता तो हिमालयात जाता तप करता पहिलो भिकारी येता त्याची परीक्षा घेता आणि मग येते का देव प्रसन्न होता हा? ह्या सगळ्यात हा कुठं आहे आहे ना तो आहे ना राजपुत्राबरोबर एक सेवक असता सेवकाची गोष्ट हा 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 राजपुत्र आणि सेवक सेवक ह्यांच्या डायलॉग होतात राजपुत्र 4 डायलॉग बोलता मग हे सेवक बोलता डायलॉग थोडो कठीण हा पण महत्वाचो हा बागे या काय वकलस डिक्शनचा एक जोर साईज काय हे ऐशी ठीक आहे ठीक आहे आता तुझं वाक्य सांगतोय तुका हा बाबल्या तुझं वाक्य हा जी खवल्या असं ठेव तुला नाटक करूचा हा नाटक केल्यावर चल, पुढे जायचा काय रे काय झालं डायलॉग काय हा जी अहो ह्या बिस्किटाचा अर्धा नाव पण नाही हा याच्यापेक्षा आमच्या गावात पोरगा सकाळी कागदावरनं उठला ना की जास्त बोलता घे आहे झाला माझा कागद उचल अरे असाच होता अरे या लेखकाने असे छोट्या छोट्या वाक्याने मोठे मोठे नट घडवले आहेत अरे मोठे मोठे लेखक रवांजे ह्या तुमचा एक पात्री पॅच ऐकण्यापेक्षा मी जी बोललेला बरा बरं, मग आता नाटक सुरू करूया पडदो वर करूया हे राजपुत्रा तुझी पहिली एंट्री हा तयारीत राहू नाटक व्यवसाय मनापर्यंत पोहोचला पाहिजे हा? कशी मारशील एंट्री परत परत तास करू नको सगळी लोक आहेत ना त्यांची अपेक्षा आपल्याकडून ती हाड बोलायच्या आधी वेगळा काहीतरी करूया हा? हा. आता नाटक सुरू करता तू त्याच्यावर राहू हा विंगेत नको राहू त्याच्यावर राहू हा तर सादर करताव बाळकू शिवलकर लिखित दिग्दर्शित नाटक हिमालयाच्या फटकीस गावलो राजपुत्र सकाळच्या प्रहरी शाबास सकाळच्या प्रहरी बरोबर सकाळच्या प्रहरी उन्हाची किरण अंगावर पडताच शाबास. घेतलो तो निर्णय योग्य होतो बरोबर लक्ष्मीची पावला बरोबर. लक्ष्मीची पावला माझ्या घरोघरी नांदतात पण तरी पण माझ्या संसाराचं गाड ओढण्यासाठी माझ्या नशिबात ती नाही बरोबर ती नाही बरोबर ती नाही पुढचं काय तर बोल नाही तर तो फाटतलो पण आज शाबास हिमालयावर तप करून हा. हे देवा मी तुला प्रसन्न करून घेईन आणि तुझ्या वरदानानं एक तरी अप्सरा मिळवीन मग ती रंभा असेल वा मनुका अरे तर मनुका नाही हा ता मेनका हा अरे खवल्या हैसरी देवाकडे काय आवशीच्या दगडाचे मनुका मागत देव आक्रोड फोडतलो ता मेनका हा मनुका नाही सॉरी दादानू काय? तर काय आहे आता मालवणी नव्याने शिकताय ना म्हणान मेनका मनुका आणि मालवणी भाषा यांचा काय पण संबंध नाही हा तुझी बापा झाकू नको मी अजून सांगतोय मका राजपुत्र म्हणून घेवा अरे गबराव, entry कर. देवा आज मी तुमच्यासाठी इथं तप करतलो शाबास. सेवका ही कदाचित आपली शेवटची भेट हा बबल्या जी म्हणानी घरी जा नाही मी तुमच्या दुःखात वशालतय बाबल्या ये
थैसर विंगेत जाऊन वाशाल मेलो नाटक करणार पोक्या कातला वजा सेवका बस सेवका बस ही कदाचित आपली शेवटची भेट हा बाप रे. तू जा आता आई साहेबांना निरोप द्यायचा असेल नाही त्यांना सांग मी तप पूर्ण करून लवकर येतोय नाही पण मी एकटा जाऊच नाही. मी तुम्हालाच घेऊन येईन. पण त्यांना निरोप द्यावा लागेल तर कर नाही पण हा निरोप तुम्ही दिला होता त्यांना नाही बरं वाटत. म्हणजे तू जाणार नाहीस नाही मला वाईस पाणी दे प्यायला पाणी खाई नाहीला. अरे अरे सेवकाचा तोल गेला वाटते अरे बाबल्या वा चला चला. अरे बाबल्या अरे बाबल्या फक्त जी बोलायचा होता कित्याक वेळ काढत होतं. मी व्हेरिएशन देत होतोय. तुझ्या व्हेरिएशनच्या नादात त्याने स्क्रिप्ट सेन्सॉर केल्या ना बरं. नाहीतर काय ए तपाचो मंत्र म्हण तपाचो मंत्र. होय होय हा पोरिनम चेष्टम पूर्णस्व झालम वा दुकानावर लातम बसल्लस बरोबर. आता देवम प्रकटम तूच पोरगी देयम इम्रान हाशमाय मस्तुले इम्रान हाशमाय मालुष्टे. बरोबर बोलता. हा मंत्र कमी आणि थुकपटी जास्त वाटता दादा काय रे हा मंत्र म्हटल्यावर देव वर देतलो का वर नेतलो. अरे गप्पा. गप्पा. अरे तुझ्यासारखे असे नट असतात ना ते स्क्रिप्ट मध्ये चेंज करतात आणि माझ्यासारखे लेखक मागे राहतात. अरे मोठे मोठे लेखक रावण दे तुझं मंत्र म्हण काय. इम्रान हाशमाय मालुष्टे. हा आता माझी एंट्री हा आता गप्पा बाजू हो. दादा दादा मी सेवक म्हणून आतमध्ये येतय. अरे मी आज भिकारी म्हणून जाते बाजू हो. राजपुत्रा देवा देवा राजपुत्रा मका काहीतरी दिवा मकाच काहीतरी दिवा. इथं माझ्याच वाट्याला कमी वाक्य असत मी काय तुमका द्यावा. म्हणून 2 दिवस ह्याच्यावरच डिटेलिंग करता. राजपुत्रा मिया तुका सांगतोय मिया एक भिकारी असय. बरोबर आहे. 100% खरे हा भिकारी माणूस हा सगळ्या नाटकाचे दौरे लावले आहेत. हाड, हाड. राजपुत्रा हा हा तुला म्हणून सांगतो काय ते या हिमालयाच्या बर्फात चालून चालून माझे पाय सुन्न झालेत. चालून चालून तुमचे पाय सुन्न झाले. मग विचार करा या हिमालयाच्या बर्फावर बसून बसून माझ्या काय ता पायात किती मुंग्या आल्या असतील. राजपुत्रा हो तुला म्हणून परत सांगतोय आणि काय ते या हिमालयाच्या बर्फात चिट्ट पाखरू सुद्धा नाही रे. किट पाखरू सुद्धा नाही. मग भीक कोणाकडे मागता. मला आता संशय येतो आहे काय ता की तू कुणी मायावी राक्षस तर नाही ना जो राक्षस माझा भगतंप करायला आले तपेतलं पाणी पाजायला आलाय कपातला भुंगा नाही 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 भांगेतला कुंकू कुंकू लावायला आलाय तपभंग तपभंग करायला आलेला तर नाहीस ना. म्हणजे तू या मायावी राक्षसाला ओळखलास तर होय तर मग राजपुत्रा हो युद्धाला तयार. राक्षसा हे राक्षसा टाइम प्लीज. युद्ध खेळून खेळून छातीचो भातो फुगलो हा बराबर हा. घशा कोरड पडली हा. पण राजपुत्रा ओ या हिमालयात सगळ्या पाण्याचा बर्फ झालेला असताना हो तुझी तहान कोण भागवतलो. चायचं ना चाय चायचं ना चाय सांग मध्ये मध्ये गीता घेतस मध्ये मध्ये गीता घेतस हा. पुन्हा ह्यो बाबल्या माका स्टेजवर दिसलो तर सांगान ठेवतोय जांभळ्याचे बिया ठेचतात ना जांभळाच्या घाबराव
आता एंट्री मारून येत आहे. राजपुत्रा हो ढिश मी आईलय ढिश. मी एक देव असय, तुका जो देव प्रसन्न होतलो त्याच्याकडे तू माझ्यासाठी सुद्धा काहीतरी माग राजपुत्रा. आता देव काय माझा सासरा आहे? काय बोलतस? देवा देवा कुठे आहेस तू? ही कसली परीक्षा घेतो आहेस तू? हा तप करणं म्हणजे जणू खेळ झाला आहे, जो खेळ मला जमत नाही आहे. आणि मला येतो कारण अरे काय पाहिजे त्यांचा बोला. तू कोण आहेस रे तू? मना नाही वलगली तुम्ही, मना नाही वलगली. जान सगळ्या लंकेला आग लावला आणि ताच मी शकुनी. अरे शिर पडली तुझ्या तोंडार ती. अरे लंका रामायणात झालेली शकुनी महाभारतात होतो. ता कधी तुम्ही लिहिला? अरे मी नाही लिहून येता. अरे मोठे मोठे लेखक रावण दे तुमचा ह्या मरू दे. राजपुत्रा तू मका सांग तुला किती पाहिजेत? मला अडीच पाहिजे. अडीच अडीच त्याच्यात अडीच पावसान ठेवला ना याच्या. घबराव. अरे एक पाहुण्यात दुसऱ्याकडे अडीच मागता. एक काम करा, तुम्ही दोघांनी एक्झिट घ्या. मी पुढचं नाटक काय तर देवाच्या रूपात करून टाकतोय. नाही नाही हा, नाही, नाही, exit. दादा, असं ए, नाही. नका सोडा. दादा, असं नाही. ए, पाया नका पडतो. सोडा. नाही, दादा, लोकं दादा, म्हणतात दादा, रे. नाही, दादा, नाही, दादा, मामा, आपलं नाटक करू, दादा. दादा, आपलं नाटक करू. असंच काय? आपण नाटक करू. अरे ए, जावा मी डॉक्टर. आता देव अवतरलो. बघा बघा, देवाच्या इंट्रेक टालिया पडलेत. दादानू काय था? ढीसच्या नादात वाट्या उघड्या पडल्या. पुढे घ्यायच्या. बाबल्या या काय सांग, मी देव असय. अहो देव बनून आम्हाला स्वर्ग दाखवण्याच्या नादात तुमच्या नरकाचा दार उघडं पडला. हा खाली बघा, रंगमंच पूर्ण मोकळा झालो हा. अरे अरे बाबा झोपलास की काय? पडतो दे पडतो दे. अरे खाऊया बाबा. क्या बात. सुपर हिट. सरपंच तुम्ही काय म्हणाला? रमेश, प्रथमेश, ओमकार, काय तुमची एनर्जी कमाल आहे. बाप रे, म्हणजे कंटिन्यूस, म्हणजे तुम्हाला हा जो काय प्रतिसाद मिळाला याच्यातच तुम्ही सगळं जिंकून गेलात. कमाल आहे, कमाल आहे. ये बा. मस्त मस्त. मकरंद दादा. श्रमेश, प्रथमेश, ओंकार, मनापासून अभिनंदन. खरं तर तुम्ही हेच प्रहसन 2.5 तास केलं तर त्याचं व्यावसायिक नाटक पण होईल. म्हणजे जी ऊर्जा लागते, जे विनोदाचं अफलातून टायमिंग लागतं, म्हणजे तुमच्या तिघांमधलं डावं उजवं करता येणार नाही इतकं अद्भुत तिघांनी ही टायमिंग आज सादरीकरणामध्ये सगळं आणलं. हा अविस्मरणीय तुमचं सादरीकरण आहे, ते बराच काळ दीर्घकाळ स्मरणात राहील. क्या बात. वा 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 वा. याच्या पुढे मार्क नाहीत म्हणून वा 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 वा. पुन्हा एकदा डबल धमाक्या सहित 12 गुण. हायएस्ट स्कोर मिळालेला आहे तुम्हाला आतापर्यंतचा. वा, सुपर मार्क्स, सुपर कमेंट्स मिळाले आहेत. पाहुणे सुद्धा अगदी पोट धरून हसत होते, पडत होते. स्पेशली अक्षय, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? आम्ही जिममध्ये जातो, कसरती करतो, तेव्हा एक्सरसाइज करून आम्ही थकतो, पण इथं आम्ही हसून थकत होतो आणि असं म्हणतो की बास बास नको बास. इतका अप्रतिम आणि कमाल. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. हे पर्व संपून असं वाटत आहे स्किट पाहिल्यानंतर. थँक्यू सो मच फॉर दिस. हॅट्स ऑफ. मंडळी,
हर तऱ्हेच्या विनोदावर हुकूमत सिद्ध करणारे प्रतिभावान विनोदवीर समीर चौघुले आणि नम्रता संभेराव आज इथे उभा करतायत एक हसरा पण हृद्य प्रसंग. आपणही त्याचा अनुभव घेऊया. यार ही मोलकरीण अजून आलेले नाहीये. घरात सगळा राडा झालाय कामाचा. रोज उशीर करते ही. आणि ते नुसतं सतत करा, तिच्या मागे लागा, हे करा. 3 मिनिटं उशीर झालाय तुला. हे हॅलो ए ऐकतेस का? 3 मिनिटं उशीर झालाय तुला. 9 वाजून 3 मिनिटं झाली. हॅलो, हा काय आहे? कुणीकडे आहे म्हणजे? ते बिन लग्नाचं टकलंय ना त्याच्याकडे. गप्पा मारायला फोन केलास का तू? हा, फोन ठेवून दे, काम आहेत मला. 1 मिनिट, तुम्हाला बिन लग्नाचं टकलं कशाला म्हणालीस रे? आता अख्ख्या सोसायटीत तुम्हाला बिन लग्नाचं टकलंच म्हणते. त्याला मी तरी काय करणार? 1 मिनिट, हे बघ, हे तू बिन लग्नाचं म्हण किंवा टकलं म्हण, काहीतरी एकावर चिडव. दोन्ही चिडवू नकोस तू. कळलं का? हा. अगं अगं तू आता मला सांग ना काय. पायवर घ्या, किती वेळा तेच ते सांगायचं. मी मुद्दाम झाडू मारलाय तुम्हाला. मला पार रोज रोज सूचना देऊन ना पार कटाळा आलाय. अहो ते मादाऱ्याचं माकाड आहे ना, ते तरी लवकर शिकाता अशी या माणसाची गत आहे. घ्या पायवर घ्या म्हणलं ना. अनेक गोष्टींची सरमिसळ केलीस तू. हा. तू एक तर उद्धट बोलतेस, मदारीचं माकड बोलतेस. एकत्र असं नाही बोलू शकत तू मला. बोलणार मी. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं काय आहे तुमचं? तू तुझं काम कर का? तुझं काम कर, चल. मला टाळकत नको तू. टाळक हे करतेस माझं. ते डबडा उचला. इट्स नॉट डबड, इट्स लॅपटॉप. हा घ्या, उचला. काय हो? नाही, परवा ते पोरगी बघायला गेल ते दिलं का पोरीनं नकार? पोरगी मला कशाला नकार देईल? मी नकार दिला तिला. भया, म्हणजे पोरीचा वकार होता तुम्हाला? हा मग काय माणूस आहे? या वयात कसला आलाय हो तुम्हाला चॉईस अन फॉईस? हा, कशाला पाहिजे? अहो काही दिवसांनी तदारामध्ये यम येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल तरी कळायचं नाही तुम्हाला. अरे तू कसं बोलतेस माझ्याशी? कोण? नोकरीवर आहेस ना तू माझ्याकडे? हा, नोकरीवर आहेस ना, नोकर आहेस तू घरची. ते तुम्ही म्हणताय हो, म्या मानलं पाहिजे का नको? म्या मालकीने या घरची. हा, ये इथं काय करते? हे तर काय करतो? आंघोळ केली, ठेव. बाथरूम मध्ये टाका जा. बाथरूम मध्ये नेऊन टाका. वा, तू टाक ना, तुझं काम आहे, तू टाक ना. मला काय सांगतेस टाकायला? परत जर मला ह्यो टावल इथं दिसला तर जागच्या जागी जाळून टाकी ना. असं कसं तू डायरेक्टली पसारा करून ठेवताना याला चॉईस अन फॉईस पाहिजे. आय एम सॉफ्टवेअर इंजिनियर देअर. युजलेस. आय मदर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. कोपऱ्यात जाऊन उभं राहा लादी सुकेपर्यंत. उठा, तिथं कोपऱ्यात जाऊन उभे राहा. तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाहीस, कळलं तुला? मी नोकरीवरून काढेन. अयो, हा, घाबरल्या मी, घाबरली. अरे मी खोटं नाही बोलत आहे. तुला मी नोकरीवरून काढे ना. मी खरं सांगतोय. मी अहो तुम्ही लाग काढाल मला नोकरीवरून. म्या जायला पाहिजे का नको? म्या इथंच राहणार आहे. तुम्ही तिथं जाऊन उभे राहा कोपऱ्यात. अरे यार काय करू यार मी? काय करू सांगितलं? तिथं जाऊन उभे राहा. तिथं जाऊन उभे राहा आणि लादी सुकेपर्यंत पाऊल टाकायचं नाही पुढं. जा, कोपऱ्यात जाऊन उभं राहा. हा. ये दुसऱ्यांच्या घरात ये आता. दुसऱ्यांच्या घरात आलो आपण आता. तिथं तिथं उभं राहायला सांगितलं होतं. जा तिथं. टाकलं का पाय? काय केलं तुम्ही? अगं माझं काय म्हणलं होतं मी? पाऊल टाकायचं नाही पुढं. पुसा, दारा पुसा. तू मला पुसायला लावतेस? पावलं कुणाची आहेत? नाही पावलं माझी आहे. मग पुसायची. अगं पण माझा फोन वाजतोय तिकडे. या घेते तुम्ही पुसा. मला ही दादागिरी चालणार नाही. मला पण वल्ल्या लादीवर पावलं उमटलेली चालणार नाहीत. मी आधीच सांगून ठेवते, जवळ मी चांगली आहे तवर चांगली आहे. टाळ कसं टकलं ना तर मग
मग मी आणि तुम्ही हा कुसा मी घरचा मालक आहे तू कुसा मी घेते फोन हा हॅलो कोण बोलतंय खांडेकर का बोला काय निरोप काय द्यायचंय त्यांना हा त्याला इकडे बोलव म्हणा मग पार्टी करायची तुमच्या आई बापान तुम्हाला काय सोडलं काय उवाळू सारखा हा नुसती पार्ट्या करीत फिरत्यात माझ्या मित्राला हे नाही अहो हे बिचार कोकरू आहे हो कशाला त्याला बिघडवताय तुम्ही हा परत जर दारू ढोसण्यासाठी फोन केला चौगुल्यांना तर मग माझ्याशी गाठे हा फोन बंद करा हा या ताडग्यांग कुठली अरे तू माझ्या मित्रांशी असं कसं बोलते इथे घरी पार्टी ठरली होती आमची दारू ढोसायची असेल तर इथं माझ्या घरात दारू ढोसलेली चालणार नाही तिथं तुमच्या घरात तमाशा करायचा सगळा अरे माझं कुठलं दुसरं घर हेच माझं घर आहे हेच माझं घर नाही काय हे बाय हे बघ मुळात काय आहे मित्र आहे ना खांडेकर माझा खांडेकर मित्र आहे मग असं त्याच्याशी आमची मैत्री तुटते ना हे बघ पाऊल नाही टाकायचं पुढं पाऊल नाही हातूल आहे हे बघ. हात आहे पाऊल नाही मी तुझ्याशी काहीच उमटवायचं नाही मागं घ्या सगळं मी पाय टाकणार खूप झालं तुझं मी पाय टाकणार टाका मी बघते काय करताय तुम्ही टाका तू मला धमकी देते टाका मी पाय टाकलं तर राडा होईल मला राडच पाहिजे टाका ना आता बस झालं आत्ताच्या आत्ता मी तुला नोकरीवरून काढलेलं आहे उद्यापासून माझी सगळी कामं मी करेन खबरदार तुम्ही जर या घरात मला कचरा काढताना दिसला तर मी काढणार कचरा मग मी परत इथं कचरा करणार आणि कचरा काढणार बोला काय कराल असं कसं बोलतेस ग तू असं नाही ग बोलायचं मी मालक आहे की नाही तू कामाला आहेस की नाही इकडे काय काम काय असतात मला या घरात अहो ह्यो माणूस एवढ्याशा वाटीमध्ये भात लावितो आणि त्याच्यातच डाळ ओतितो आणि त्याच्यातच कालून खातो साधी ताटली पण वापरत नाही मी याच्या घरी काय घासायला यायचं योग वाटी बरं गेले 4 वर्ष झाले यो माणूस एकाच ग्लासाने असा पाणी पितो ते बी वरून म्हणजे हाय का त्यो बी नाही मला घासायला मला पार ना या माणसाच्या घरी काम करायची लाज वाटायला लागली लाज त्या बाकीच्या त्या मोलकरणी आहेत ना मला चिडवतात माझ्या तोंडावर हसतात आणि म्हणतात चालली ऐश्वर्या वाटी धुवायला तेव्हा माझ्या मनाला काय त्रास होत असेल याचा विचार केलाय का तुम्ही हा केलाय का बरं काय गाराने सांगायची अजून या माणसाची या माणसानं काय केलं हा कधी कधी जेवण बनवताना गॅस पण नाही पेटवीत का कारण याच्या फालतू पंचेस मुळे जेवण आपोआप पकत बस बस तू जागा तुझा मी नाही जाणार मी इथंच राहणार आहे बर ठीक आहे राह इकडेच राह मी का राहू इथं मी काय तुमची नोकर नाही मी चालले हा मग जा जा जा. मी नाही जाणार मी अरे, इथंच एक काय ते राहणार. ठराव ना एकदा जाते एकदा इथे एक काय ते ठराव जाते हा निघ आता या माणसाची करामत बघा मी गेले की हळूच बीपीच्या गोळ्या घेईन ए चले तुझ्या समोर घेईन तुला घाबरतो का मी तुझ्या समोर बीपीच्या गोळ्या घेईन हे बघ हे बघ हे बघ हे बघ बीपीच्या रंगीत गोळ्या कधी बघितल्यात मी घेतो बघ हे घे घेतल्या हे घे घेतली बीपीची गोळी घेतली घाबरलो तुला घेतल्या मी? नवं. घेतली अहो घ्यायचे असतात कसं आहे आपलं भांडण वेगळं आणि शरीराचं भांडण वेगळं असते आहे का नाही आता शरीर माझ्या एवढं समजूतदार आहे का आहे का अहो 12 वर्ष झाले ओळखते तुम्हाला त्या आतमध्ये वाट्यावर चपातीचा आणि भाजीचा डबा ठेवलाय फेकून देणार मी तू फेकून देणार बरं द्या फेकून द्या दरड कोसळलीच पोटात ना तर मग ते ताटात कालून खा भात हा, तेवढा चल. कसं आहे आपल्या जीवाला कोण नसते हो दुसरं आपणच आपल्याला सांभाळावं लागते चांगलं म्हणते उंची वाढवा लगन ठरेल पण ए, जा ना तू, तुला काय करायचंय? ते आतून कडी लावून घ्या तेवढी हा चला काय माणूस आहे टाळकं सटकवतंय माझं येऊन रोज गरज नाही तुझी मला हे बघ ह्याची पिशवी थांब ए पिशवी घेऊन जा आता परत येईल पिशवी घ्यायला केक हॅपी बर्थडे समीर टकल्या साहेब
फ्रॉम ऐश्वर्या. अरे हे काय नातं आहे ना, मला काही कळतच नाही हो. आता माझा वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता, हिच्या बरोबर लक्षात होता. हे काय नातं आहे मला सांगा बघू. गेली 15 वर्ष ही माझ्या घरात आहे. आजपर्यंत मी तिला 1000 वेळा कामावरून काढलंय, तरी सुद्धा ती जातच नाही. 2 दिवस आले नाही की मला करमत नाही, आले की सहन होत नाही. मागे एकदा रक्षाबंधनला असं झोपलो होतो, हाताला राखी बांधून गेली. भाऊबीजेला आली सकाळी 4 वाजता, मला उठवलं, अभ्यंगन स्नान घातलं मला. अगदी माझ्याच पाकिटातले 500 रुपये काढले आणि म्हणाले, ही तुमच्याकडून मला भाऊबीज आणि गेली येऊन. काय ना ते मला आजपर्यंत कळलेलंच नाही हो. ती माझ्याशी असं का वागते हे मला आयुष्यभर कळलेलं नाही. पण एक मला माहिती आहे, तिचा हेतू निर्मळ आणि स्वच्छ असतो. मागे एकदा हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरायचं होतं. स्वतःच्या पर्समधून 4000 रुपये काढून दिले. मी त्याला म्हटलं, हे घे, मी देतो तुला. माझ्यावर डाफरली, खबरदार पैसे काढलेस तर. एवढी वर्ष भाऊबीज काय उगाच घेते मी तुमच्याकडून. हे नातंच मला काही आजपर्यंत कळलेलं नाही. ती माझ्याशी असं का वागते हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. पण एक मला माहिती आहे की तिचा हेतू खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे. काही नाती असतात ना, ते नियमांच्या चौकटीत बसत नाहीत, हेच खरं. चला आता पोळी भाजीचा डबा आणलाय, तो वेगळ्या ताटलीत घेतो आणि खातो, म्हणजे तिला बरं वाटेल जरा. आलोच. वा वा वा, हसवता हसवता डोळ्यात पाणी आणलं तुम्ही. क्या बात है, खूप सुंदर कॉन्सेप्ट. बघूया सरपंच काय म्हणतात. अलकाताई, हॅट्स ऑफ. मकरंद दादा, अप्रतिम, खूप छान. म्हणजे मला उभं राहून टाळ्या वाजवायला आवडते. वा 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 वा. मृण्मयी, कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी ना इकडे आल्यानंतर मला घरी आल्याचं फिलिंग येतं. म्हणजे मी जेव्हा खूप आनंदी नव्हते अशा वेळेला ही सगळी माणसं माझ्या आयुष्यामध्ये आली आणि या शोनी मला बरं केलं होतं. म्हणजे या शोनी मला ताजंतवानं केलं होतं, फ्रेश केलं होतं, कॉन्फिडन्स दिला होता. सो प्लीज मला या माझ्या सगळ्या टीमला सुद्धा तिकडे येऊन एकदा भेटायचं आहे. कारण काय, यू मोस्ट वेलकम एनी टाइम. पुन्हा एकदा पुढची अनेक वर्ष हा दिवस मला साथ देईल. थँक्यू सो मच समीर, नमा, थँक्यू. क्या बात है मृण्मयी. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत स्लॅपस्टिक नगरीचा राजा सनी भूषण आणि शाब्दिक करामती करणारा त्याचा प्रधान निमिष. बघूया या राज दरबारात आज कसली गडबड चालू आहे. बा मुलायजा होशियार. स्लॅपस्टिक राज्याचे शूरवीर, गरिबांचे कनवाळू, शरीराने वळवळू, ज्यांच्या अंगात आहे 10 हत्तींचं बळू, स्क्रिप्ट सोडून कुठेही उधळणारा वळू. असे आमचे नवनिर्वाळ चित्त महाराज सनी भूषण येत आहेत. हो प्रधानजी, काय झालं? काय केलं तुम्ही? काय तुमची घोषणा दिली? ही घोषणा आहे? हो हो, आमची तारीफ केलीच नाही तुम्ही, मग नुसती बदनामीच केली. ही काय माझी स्टाईल आहे? सॉरी 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 सॉरी. नाही महाराज,
अहो तुम्ही महाराज झालातच कसे म्हणजे कित्येक राज्यांचे महाराज हे एकमताने जिंकून येतात तुम्ही एकमताने नाही एक युतीने जिंकून आलात आणि म्हणूनच संपूर्ण दरबाराने उद्या तुमचा राज्याभिषेक करायचं योजलंय. मग त्याची तयारी वगैरे काय केली की नाही तुम्ही? अहो महाराज तुमच्या राज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण रूपरेषा मी आखून ठेवली आहे. क्या बात आहे, मग रूपरेषा आखून ठेवली आहे. मग माझा डान्स किती आहे? तुमचा डान्स? हा मग स्वतःच्याच राज्याभिषेकात तुम्ही स्वतःच नाचणार आहात म्हणजे काय? अहो लोक स्वतःच्या हळदीला नाचतात, स्वतः डान्स करतात. मग माझ्या राज्याभिषेकात मी डान्स केला तर काय फरक पडणार आहे? वा वा वा, काय तुलना केली आहे हळदी समारंभ आणि राज्याभिषेक. अहो स्वतःच्या राज्याभिषेकात कोणी डान्स करतं का? अहो तुम्ही शपथ घ्यायची. काय पण काय बोलता? मी खोटं बोलत नाही तर शपथ कशाला घ्यायची? महाराज किती लाज आणालो मला. अहो पुढे जाऊन तुम्ही खोटं बोलू नये म्हणून त्या पदाची शपथ आत्ता घ्यायची असते. आहे का? मग प्रधानजी हा. हे बघा आमचा राज्याभिषेक होणार आहे. हो. हा लालबाग परळचा राजा आहे मी. हो म्हणजे काय? मग? हा अरे माझे असे वेगवेगळ्या अँगल्सने फोटो काढले पाहिजे. खचॅक 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 खचॅक. अरे बापरे. आणि प्रत्येक तासाला मी ड्रेस चेंज करणार. काय? हो मग म्हणजे शिड्या चढताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. हा मग शिड्या चढताना वेगळा ड्रेस. हो? मी खुर्चीवर बसताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. खुर्चीवरून उठताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. हा डान्स करताना वेगळा ड्रेस. नको महाराज तुम्ही डान्स वरच येता सतत. इतका खर्च नको महाराज, नाहीतर जनता नंतर तुमचे सगळे कपडे फाडेल आणि मग बाहेर निघाल्यावर झाकायला सुद्धा कपडे उरणार नाहीत. मग गंजीवरच निघावं लागेल बाहेर. नाही चालणार आहे का? नाही अजिबात नाही. अहो महाराज महान होण्यासाठी कपड्यांची गरज नसते. मग? अर्ध्या धोत्रात सुद्धा महात्मा होता येतं हे सिद्ध केलंय बापूजींनी. पण प्रधानजी काय? मला फेमस व्हायचंय हो. ते तर आहेच, यांना फेमस खूप व्हायचंय. अहो लोक उपयोगी कामं करा ना. रस्ते सुधारा, रस्ते सुधारा, वृक्षारोपण करा. नाही नाही त्यापेक्षा आपण झाड कापूया आणि रेल्वेची पटरी टाकूया. कशासाठी? हो आणि सगळ्या डब्यांना मस्तपैकी हिरवा रंग लावूया आणि गोल गोल फिरूया. झुझुक मारली आणि यांच्या समोर विषय काढला मी. काय माणूस आहे हा. विषय नको महाराज, याच्यावर खूप चर्चा होते ऑलरेडी. आपण एक काम करूया, तुमच्या इव्हेंट बद्दल म्हणजे राज्याभिषेकाबद्दलच बोलूया का? राज्याभिषेक आहे. हो. हे बघा आमच्या राज्य अभिषेकाला मृण्मयीचा डान्स ठेवूया. कशाला कशाला? राज्याभिषेकाला मृण्मयीचा डान्स ठेवूया. अहो महाराज ती इथे फिल्मचं प्रमोशन करायला आली हा, आहे, मग? डान्स करायला आली आहे का इथे? बघा कोण कोण आहे बरोबर बाजूला बघा. अरे माझ्या नाटकाचे माझ्या हाऊसफुल नाटकाचे दिग्दर्शक आलेत. My God. दस्तूर खुद्द चिन्मय दादा मांडलेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा वा. हो हे बघा आपल्या कार्यक्रमाचे सगळं सूत्रसंचालन आहे ना ते त्यांच्याकडून लिहून घ्यायचं. पण ते करतील आपल्यासाठी. अरे म्हणजे काय? हो? अरे हाच आहे प्रत्येक निर्मितीचा प्राण, ज्याच्या लेखणीत आहे जान, जो ठरणार आहे देशाची आन बान शान, वा वा. जो काढणार आहे सगळ्या भ्रष्टाचारांची घाण, वा वा वा. ज्याला पाहून हरपणार आहे सगळ्यांचे भान. आहा. माझ्या बोलण्यावर सदैव ठेवा तुम्ही कान, साहेबान मेहरबान कदरदान, कारण या रंगभूमीवरील यांच्यासारख्या रंगकर्मींनी सदैव ठेवलाय तुम्हा मायबाप रसिकांचा मान. वा 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 वा. क्या बात आहे. यासाठी टाळा झालाच पाहिजे. खरं सांगा महाराज किती दिवस लागले पाठ करायला? अरे यांनीच लिहून दिलाय. वाटलंच मला वाटलंच. हा? सनी लेखकांनी लिहिलेली वाक्य कधीपासून बोलायला लागले? द्या महाराज तुमची ख्याती ऐका. तुमची ख्याती ऐका महाराज. पण नाही नाही तुमचं कौतुक झालंच पाहिजे कोणाही कडून. तुम्ही अष्टपैलू दिग्दर्शक आहात. सॅल्यूट आहे सर तुम्हाला, सॅल्यूट आहे. म्हणजे अशा नटाला घेऊन अख्खं नाटक करणं केवढी रिस्क आहे. प्रधानजी सर सर ते जस्ट एक. अरे अशा नटाला घेऊन नाटक केलं ना, ती रिस्क घेतली ना, म्हणून आज प्रत्येक प्रयोग हाऊसफुल जातोय. क्या बात आहे क्या बात आहे. वा 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 वा. आणि आता त्यांचा चित्रपट सुद्धा हाऊसफुल होणार आहे. अरे वा वा. आणि त्यांच्या बरोबर बघा अजून कोण आलंय तिकडे. अरे वा मग? सोनपरी आलेत. मृणालताई आलेत. नमस्कार नमस्कार. आपण त्यांना जादूचे प्रयोग दाखवूया ना. आपण त्यांना जादूचे प्रयोग त्या सोनपरी आहेत ना, मग त्यांच्याकडून बघूया. पण कसं कसं म्हणजे कसं म्हणजे काय? त्यांना इथे बोलवायचं, अलकाताईंना इथे बोलवायचं. अच्छा इथे. हा मग प्राजक्ताला इथे बोलवायचं. अच्छा इथे. मृण्मयीला पण इथे बोलवायचं. बापरे. आणि मी त्यांच्यामध्ये उभा राहणार आणि फोटो काढायचा. खचक कसं फोटो काढायचा? खचक. आणि मग फोटो काढून तुम्ही काय करणार? पोस्ट करणार. हा मग त्याला लाईक्स मिळणार. म्हणजे काय? मग शेअर करणार.
आणि मग तुमची ख्याती होणार आणि मग तुम्ही श्रेष्ठ शासक होणार हा? या चमकोगिरीनी शासक होता येत नाही महाराज, कळलं का? या चमकोगिरीनी तुमची जनता कधीच सुखी राहत नाही. अहो तुम्हाला जर खरंच शासक म्हणून काहीतरी करायचं असेल ना, तर लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लोकांची कामं करा, तर तुम्ही श्रेष्ठ शासक व्हाल. यांनी काही होणार नाहीये. आणि माझा ऐकाल तर तुमचा हा राज्याभिषेक सोहळा देखील अत्यंत साधेपणाने करा. अहो मातीतल्या कलाकारांना बोलवा, जेणेकरून तुमची जनजागृती नीट होईल. काय सांगता? मग असे कलाकार आहेत का तुमच्या ओळखीत? आहेत म्हणजे आलेत आता इथे. कुठे आहेत ते बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जे लोक कलाकार गायचे त्यातले शाहीर अज्ञान दास यांचे वंशज हरिदास शिंदे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या घरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते असे अवधूत गांधी, असे दोघेही इथे आले आहेत. आणि ते दोघे फतेह शिकस्तच्या टीम बरोबर इथे येऊन तुमच्यासाठी भारूड सादर करणार आहेत. काय सांगता? मग आपण त्यांचं स्वागत करूया. आपण तिथे बसून बघूया. छान छान. या या. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सूर्य उगवला, प्रकाश पडला, अन आडवा डोंगर, अन आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. काय झालं महाराज? अहो विंचू चावला, अग ग ग ग ग काय मी करू? अरे देवा रे देवा, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो या विंचवाला उतारा, वाई मार्गे सातारा. हे काय काय यमक यमक. या विंचवाला उतारा, तळी तळी पावशीर. दूध दूध दूध. हा देवाला कौल लावायचा. दूध आणा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. कळलं का? नाही नाही, म्हणजे तंबाखू अशी चोळायची. हे घ्या मागे सारा, हे घ्या मागे सारा, हे घ्या मागे सारा. अरे 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 मग तमोगुण मागे सारा म्हणजे काय? तंबाखू जुना वाटला होय तुला? तमोगुण मागे सारा म्हणजे तंबाखू जुना सगळं सोडून द्या. आणि हा जो गर्वानं छातीचा फुगा फुगलेला आहे बरं का, त्याला विवेकाची पिन मारून हवा काढून टाका. कसली पिन? विवेकाची. हा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. अहो विंचू चावला, विंचू चावला, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, काय मी करू? हे कोणाला सांगू? अरे देवा रे देवा, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो सत्व उतारा येऊन. कसला उतारा? सत्व उतारा. सत्वाचा उतारा आला. सत्व उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिले फुणफुण. हो सत्वाचा उतारा आला, काम क्रोधाचा विंच उतरला, पण अहंकाराची फुणफुण शिल्लक राहते आणि ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय जात नाही. बरोबर. म्हणून म्हणतात सत्व उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण. शांत केली जनार्दने पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. क्या बात! वाह! जाणून घेऊया सरपंच काय म्हणतात तुमच्या परफॉर्मन्स विषयी. अलकाताई. सनी नेहमीचीच स्लॅपस्टिक कॉमेडी, पण आज संवादही सुंदर होते. आणि निमिष तुझं तर त्यावर प्रभुत्वच आहे. खूप मजा आली. बघा मकरंद दादा काय म्हणतात. खूप छान ऊर्जा. आज सनी तू जोरदार परफॉर्मन्स केला. खूप मजा आली.
मंडळी, फतेह शिकस्तच्या निमित्तानं सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आणि माझे फेवरेट चिन्मय मांडलेकर इथे उपस्थित आहेत. चिन्मयदा, फर्जनमध्ये पण तू महाराजांच्या भूमिकेत होतास आणि फतेह शिकस्तमध्ये सुद्धा. कसा होता तुझा अनुभव? प्रत्येक मराठी माणूस स्वतःला कधी ना कधी महाराजांच्या वेशात इमॅजिन करतोच आणि माझ्या भाग्यानं मला ही संधी आता दुसऱ्यांदा मिळाली. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण फर्जंदमध्ये लोकांनी ते स्वीकारलं आणि म्हणून आता फतेह शिकस्त आम्ही घेऊन येतो. रादर आमच्या अख्ख्या टीमचीच ही भावना आहे की पहिला बॉलवर सिक्सर बसलेली आहे, त्यामुळे दुसऱ्या बॉलवरची जबाबदारी जास्त वाढली आहे आमची. त्यामुळे माझी अशी मनोकामना आहे, माझी अशी इच्छा आहे की यावेळेला सिक्सर बसावी आणि ती स्टेडियमच्या बाहेर बसावी. क्या बात है. वा वा. आस्था, तुझ्या काय भावना आहेत चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग. या चित्रपटामध्ये मी शत्रू पक्षात आहे. कारतलब खान उझबेग नावाचा एक मुघल सरदार होता, खूप मोठं नाव होतं त्याचं मुघल दरबारी. ती भूमिका मी ह्या फिल्ममध्ये साकारतोय. ओव्हरऑल फर्जनच्या पुढचं पाऊल आम्ही याला म्हणतोय. अजून एक गोष्ट, अजून एक सुवर्ण पुष्प आपल्या इतिहासातलं आम्ही घेऊन येतोय 15 नोव्हेंबरला. खूप एक्साइटमेंट आहे. क्या बात है. तर सरपंच, कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? खरंच आज सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्तच झाले होते. दोन्ही एपिसोड्स म्हणजे मजा आली. पण आम्ही सर्वात जास्त मार्क्स कोणाला दिलेत? श्रमेश, प्रथमेश, ओमकार. आजचे जहागीरदार आहेत. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. सलग तिसऱ्यांदा प्रथमेश आणि श्रमेश कॉमेडीचे जहागीरदार ठरलेले आहेत. हॅट्रिक. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमाची वेळ झाली आहे निरोपाची. पण तत्पूर्वी फतेह शिकस्त टीमचं मनापासून अभिनंदन आणि आभार. तुम्ही या आठवड्यात आमच्याबरोबर धमाल करण्यासाठी इथे उपस्थित राहिलात. 15 नोव्हेंबरला ही फिल्म रिलीज होतीये आणि आय एम शुअर मी हे बोलायची गरज नाही, ऑलरेडी प्रेक्षकांचं तुझ्यावर प्रेम आहे, तुमच्या टीमवर प्रेम आहे, तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळणार आहे, याबद्दल काहीच शंका नाही. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच पुनश्च.